प्राईम मिनिस्टरनी मीटिंग बोलावली सगळ्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची आणि व्हर्च्युअल मीटिंग आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली. मी वर्तमानपत्रात वाचलं त्याप्रमाणे वेस्ट बेंगॉलचा एकही ऑफिसर तिथे हजर नव्हता. हे काही संघराज्यासाठी बरोबर नाही. पण त्याचबरोबर याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे की पंतप्रधानांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्सची अशी मीटिंग बोलवावी का? भारत देशाचा कारभार खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून चालतो ती प्रशासकीय यंत्रणा नक्की कशी आहे, कशी असायला हवी, हे आपण माधव गोडबोले सरांकडून जाणून घेणार आहोत. सरांनी या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आतमधून ज्या गोष्टी पाहिल्यात आणि निवृत्तीनंतर ज्या गोष्टी पाहत आहेत ते निरीक्षण महत्त्वाचं ठरणार आहे. सर, आत्ता केंद्र सरकार जे बदल करू पाहत आहे या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की हे जे बदल करू इच्छित आहेत त्याच्यामुळे या अखिल भारतीय सेवांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. हे समजावून घेतलं पाहिजे की या सेवा जेव्हा निर्माण केल्या त्यावेळेला वल्लभभाई पटेल यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्यावेळेलाही राज्यांचा फार विरोध होता या सेवा तयार करण्यासाठी. कारण जगामध्ये भारत हा एकच असा देश आहे की ज्या ठिकाणी या सेवा केंद्र आणि राज्य या दोघांच्यासाठी एकत्रितपणे काम करतात. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट होता आणि तो चालवण्याच्यासाठी म्हणून सगळ्या राज्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी वल्लभभाई पटेलांनी फार मोठे प्रयत्न केले. 2 वेळेला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री म्हणायचे प्रॉव्हिन्सेसच्या, त्या प्रधानमंत्र्यांच्या 2 बैठका बोलावल्या. त्याच्यामध्ये त्यांना परस्वेड केलं आणि शेवटी कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन करून घेतली आणि या सेवा निर्माण केल्या. परंतु त्याच्यामध्ये कल्पना ही होती की सर्व बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य हे एकत्र मिळून काम करतील, स्वतःचा असा काही वेगळा विचार ठाणपणे मांडणार नाहीत किंवा पुढे चालवणार नाहीत. आता गेल्या काही वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आणि ते इंदिरा गांधींच्यापासून सुरू झालं की केंद्र असं समजून चालतं की ऑल इंडिया सर्व्हिसेस या केंद्राच्या आहेत, ह्या केंद्राच्या नाही आहेत. केंद्राने रिक्रूट करणं, केंद्राने त्यांच्या सर्व्हिस कंडिशन्सकडे लक्ष देणं आणि त्या ठरवणं हे काम केंद्राचं आहे. परंतु केंद्र रिक्रूट करून ते अधिकारी राज्यांच्याकडे देतं आणि शेवटी राज्यांना ते काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं असतं. त्यामुळे आता गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारचे जे प्रसंग निर्माण झाले ते राज्य विरुद्ध केंद्र अशा तऱ्हेचे प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ वेस्ट बेंगॉलमध्ये चीफ सेक्रेटरी त्या बैठकीला हजर राहिले नाही म्हणून त्यांना केंद्राने नोटीस काढली. माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं होतं. कारण जेव्हा चीफ सेक्रेटरी राज्यामध्ये काम करतात तेव्हा ते राज्याचे चीफ सेक्रेटरी असतात, ते केंद्राचे नसतात. त्यामुळे जर चीफ मिनिस्टरनी सांगितलं की तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि तुम्ही ह्या बैठकीला जाऊ नका, तर ते त्यांनी केलं ते योग्यच होतं. आता हे समजावून घेण्याची मानसिकता ही केंद्रामध्ये आज दिसत नाही. त्यामुळे उदाहरणार्थ हे खरं आहे की केंद्रावर प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या पुष्कळ कमी झाली आहे गेल्या काही वर्षामध्ये. मी इनफॅक्ट अनेक वेळेला या बाबतीमध्ये लिहिलंही आहे असं की जर ह्या अखिल भारतीय सेवा समजायच्या असल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी काम करायचं असेल तर त्यांनी काही काळ केंद्रामध्ये काम केलं पाहिजे आणि काही काळ राज्यामध्ये काम केलं पाहिजे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये असं दिसून येतं आहे की राज्यातले अधिकारी केंद्रामध्ये काम करायला तयार नाहीत. आता मी उदाहरणार्थ माझी 12 वर्ष केंद्र शासनामध्ये घालवली. अंडर सेक्रेटरीपासून मी होम सेक्रेटरीपर्यंत तिथं जाऊन काम केलं. परंतु तिथे तुम्ही गेल्यानंतर काय अडचणी येतात याचा विचार न करता की अधिकारी का तयार नाही आहेत प्रतिनियुक्तीवर जायला, ह्याचा विचारच झालेला दिसत नाही आहे. उदाहरणार्थ कुठल्याही राज्यातून अधिकारी ज्यावेळेला दिल्लीला जातो अनेक महिने त्याला राहायला जागा नसते, कुठे राहायचं. उदाहरणार्थ मी 1 वर्ष दिल्लीला दोन्ही वेळेला 1 वर्ष काही काळ महाराष्ट्र सदनमध्ये, काही काळ निरनिराळ्या राज्यांच्या सदनमध्ये जाऊन राहिलो कारण मला जागा नव्हती. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आजकाल तुम्हाला माहिती आहे इतकं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे.
मुलांचं शिक्षण तुम्ही ज्या वेळेला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाता, पर्टिक्युलरली दिल्लीमधलं स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन इज मच हायर दॅन मोस्ट ऑफ दी स्टेट्स, तर त्या ठिकाणी मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न असतो. आता ह्या कुठल्याही गोष्टींच्याकडे लक्ष न देता, त्याचा विचार न करता आपण असं म्हटलं की केंद्र एक ऑर्डर काढेल आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे आणि राज्याने त्यांना सोडलं पाहिजे, हे सगळं चुकीचं आहे. अशा तऱ्हेने तुम्ही सेवा चालवू शकत नाही. ही अनाठायी सत्ता गाजवण्याचा हा प्रकार आहे. राज्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण होतंय असं तर म्हटलं जातंयच, परंतु राज्य आणि केंद्र यांच्या या राजकीय साठमारीमध्ये किंवा कुरघोडीमध्ये जे काही आहे म्हणा, जी एक आपली परंपरा आहे या सगळ्या बाबतची, तर त्यालाच कुठेतरी नख लागतंय असं वाटतं. कारण एक संकेत आहेत की बाबा म्हणजे प्रतिनियुक्तीवरती जाताना त्या अधिकाऱ्याचंही मत विचारात घेतलं जावं. असं आहे, त्याचं मत विचारात घेतलं जात असं नाही. परंतु राज्य शासनाला काही अडचण असेल एखाद्या अधिकाऱ्याला सोडण्याची किंवा त्याची सेवा राज्यामध्ये जास्ती जरुरी आहे असं राज्याला वाटत असेल, तर राज्यांचं ते म्हणणं पण ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की तामिळनाडूमध्ये एका पोलीस ऑफिसरला त्यांची बदली CBIमध्ये केली आणि राज्य शासनाने सांगितलं आम्ही त्यांना सोडू शकत नाही. तर केंद्राने इन्सिस्ट केलं आणि शेवटी राज्यांनी नाईलाजाने त्यांना सोडलं, परंतु त्या प्रकारामध्ये त्या अधिकाऱ्याची होरपळ झाली. तेव्हा अशा तऱ्हेने हे प्रसंग टाळता आले पाहिजेत. नाही, मग केंद्र जर ठरवायला लागलं की या अधिकाऱ्याला आम्ही याच ठिकाणी नियुक्त करणार, म्हणजे आपण उलट्या बाजूने जर विचार करायचा झाला, एखाद्या अधिकाऱ्याला राज्यातून केंद्रातून पाठवणं असेल, केंद्रात पाठवणं असेल, आणि उलट केंद्रातून एखाद्या अधिकाऱ्याला जर राज्यामध्ये नियुक्त करताना जर केंद्राचाच अधिकार वापरायचा असं जर ठरलं, तर याच्यातून भविष्यामध्ये आणखी वेगळे प्रश्न, वेगळे संघर्ष उभे राहू शकतात. असं आहे की अधिकाऱ्याला जेव्हा पहिली गोष्ट म्हणजे रिक्रुटमेंट झाल्यानंतर तो अधिकारी त्या राज्याला त्या राज्यामध्ये पाठवला जातो. मग तो राज्याचा अधिकारी होतो त्याच्या कार्यकाळामध्ये, जोपर्यंत तो केंद्र शासनावर प्रतिनियुक्तीवर जात नाही. प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर कुठे त्याची अपॉइंटमेंट करायची हे केंद्र शासन ठरवतं, त्याच्यामध्ये राज्यांचा संबंध येत नाही. राज्यामध्ये जो अधिकारी जोपर्यंत असेल तोपर्यंत त्याची नियुक्ती कुठे करायची हे राज्य शासन ठरवतं. याच्या बाबतीमध्ये काही वाद नाही आहे. वाद कुठे निर्माण होतात? उदाहरणार्थ आपल्याला आठवत असेल की मायावतींच्या काळामध्ये अनेक ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर्सना सस्पेंड केलं. त्या राज्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये याचं काम बरोबर नाही म्हणून त्याला सस्पेंड करून टाकलं. आता हे सस्पेन्शनचे अधिकार आज राज्यांकडे आहेत, परंतु ते कशा तऱ्हेने वापरले जावेत यावरही काही बंधनं येण्याची जरुरी आहे. पण त्यावेळेला मी लिहिलं होतं की काही बाबतीमध्ये या अधिकारांवर काही बंधनं आली पाहिजेत. कारण शेवटी प्रश्न काय आहे की अधिकाऱ्यांनी कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे राज्य चालतं आहे किंवा नाही आणि चालवण्याच्यासाठी राज्यांना ॲडवाईज करणं, उपदेश करणं, सल्ला देणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये येणारी कुठलीही गोष्ट आपण टाळली पाहिजे. आता ह्या दृष्टीने गेल्या काही दिवसामध्ये मला प्रयत्न होताना दिसत नाही. उदाहरणार्थ आता परवाची प्राईम मिनिस्टरनी मीटिंग बोलावली सगळ्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची आणि व्हर्च्युअल मीटिंग, आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली. मी वर्तमानपत्रात वाचलं त्याप्रमाणे वेस्ट बेंगॉलचा एकही ऑफिसर तिथे हजर नव्हता. हे काही संघराज्यासाठी बरोबर नाही. पण त्याचबरोबर याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे की पंतप्रधानांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्सची अशी मीटिंग बोलवावी का? जर दोन्ही बाजूनी विचार व्हायला पाहिजे. आत्तापर्यंत अशा तऱ्हेच्या मीटिंग्स पंतप्रधान कधीच बोलवत नव्हते. या राज्यामध्ये हे सुरू झालं. तेव्हा दोन्ही बाजूनी काहीतरी अलिखित असे नियम आत्तापर्यंत संकेत आहेत, आत्तापर्यंत ते पाळले गेले आहेत, ते पाळत नाही आहेत असं मला दिसतं. सर, आता हे जे काही बदल केंद्र सरकार करू इच्छित आहे, तर त्याला बिगर भाजप शासित राज्यांनी विरोध केलेला आहे. महाराष्ट्र असेल, केरळ असेल किंवा इतर पश्चिम बंगाल असेल. तर मग या राज्यांचा विरोध कितपत टिकू शकतो तांत्रिक मुद्द्यावरती, आणि हे जे बदल रेटूनच न्यायचं जर केंद्र सरकारने ठरवलं तर ते तसे बदल करू शकतं का? मग काही घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतात का? पुढं काय होऊ शकतं? असं घटनेमध्ये अशा या सर्व्हिसेस तयार केलेल्या आहेत.
IAS आणि IPS पोलीस ऑफिसर्स आणि प्रशासकीय अधिकारी आणि नंतर मग फॉरेस्ट सर्व्हिस त्याच्यामध्ये आली. परंतु तशी प्रोव्हिजन असूनही राज्यांनी जर म्हटलं आम्हाला अधिकारी नकोतच ऑल इंडिया सर्व्हिसेसचे, तर फोर्स नाही करतायत. आणि आपल्याला आठवत असेल की अनेक वर्ष जम्मू अँड काश्मीरने सांगितलं की आम्हाला ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर्स नको. जवळजवळ 10 वर्ष त्या राज्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर्सच नव्हते. आणि शेवटी बरंचसं प्रेशरायझेशन करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते ऑफिसर्स दिले. अर्थात त्यामुळे कारभारामध्ये पुष्कळ सुधारणा झाली, हा भाग वेगळा आहे. परंतु जर राज्याने असं म्हटलं आम्हाला अधिकारीच नकोत, कित्येक कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स अशा आहेत की त्या प्रोव्हिजन्स आहेत परंतु त्या अंमलात येत नाहीत किंवा त्याच्यावर कोणीच अंमल करत नाही. त्याच्याचपैकी ही एक प्रोव्हिजन होऊन बसेल. आता राज्य आणि केंद्र यांचे प्रश्न अधिकाधिक कठीण होत असताना हा एक ब्रिज आहे. या ऑल इंडिया सर्व्हिसेस इज अ ब्रिज अँड दॅट इज हाऊ इट वॉज व्हिज्युअलाइज्ड बाय ऑल्सो दी देन होम मिनिस्टर वल्लभभाई पटेल. आणि तो जो ब्रिज आपण काढून टाकला तर त्याचे फार दूरगामी परिणाम आहेत. त्यामुळे जर आपण असं म्हटलं की पटेलांनी त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ही सगळी यंत्रणा, त्या यंत्रणेसाठीचा जो पाया आहे तो रचला होता. तो रचला. आणि एवढंच नाही तर त्याची कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन करून घेतली. कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन करावी का नाही याबद्दल सुद्धा पुष्कळ चर्चा झाली. पंडित नेहरूंचाही विरोध होता याला. आपल्याला आश्चर्य वाटेल, पंडित नेहरूंचाही विरोध होता. परंतु वल्लभभाई पटेलांनी असं सांगितलं जर हा देश चालवायचा असेल तर अशा तऱ्हेची प्रोव्हिजन तुम्ही करणार नसाल तर मला सरकारमध्ये राहायचं नाही. इथपर्यंत विषय गेला होता. विषय गेला. आणि त्यावेळेला त्यांनी राज्यांच्या पंतप्रधानांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना एका साईडनी परस्वेड केलं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये नेहरूंसारख्या मंडळींना परस्वेड केलं आणि शेवटी या सर्व्हिसेस तयार झाल्या. आणि संबंध जगामध्ये हा एकच देश असा आहे की ज्यामध्ये अशा तऱ्हेची ही व्यवस्था आहे. आता ती तुम्हाला जर चालू ठेवायची नसली तर तुम्ही हे सगळे बदल करू शकता. पण ते बदल करावेत किंवा नाही. उदाहरणार्थ लॅटरल एंट्री म्हणजे बाहेरनं लोकांना या सर्व्हिसेसमध्ये घ्यायचं, याच्याबद्दल पुष्कळ बोलता येईल दोन्ही साईडनी. राजीव गांधींच्या काळामध्ये एक प्रयत्न असा झाला की ऑल इंडिया सर्व्हिसेसचे ऑफिसर्सना प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाठवावं प्रतिनियुक्तीवर. तिकडनं घेण्याच्याऐवजी इकडनं तिकडे पाठवावे आणि त्यांना एक्सपोजर मिळावं. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कधीही राज्यांना कन्सल्टच केलं नाही. म्हणजे एक तुम्ही असं धरून चालता की ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे फक्त या केंद्राच्या सेवा आहेत असं नाही आहे. कारण त्या सेवा राज्यांमध्ये काम करतात तेव्हा कुठलेही बदल जर करायचे असतील तर ती चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून मला आश्चर्य वाटतं की अशा तऱ्हेचे हे निर्णय होतातच कसे. सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल खूप आदर आहे असं हे राज्यकर्ते वेळोवेळी दाखवत असतात. परंतु त्यांनी घेतलेले निर्णय किंवा त्यांनी जी घडी घालून दिलेली आहे तर ती कुठे पुढे जाती असं काही दिसत नाही. असं आहे की वरवर हे आदर दाखवणं वेगळं आणि जिथे तुमचं राजकीय हितसंबंध आड येत असतील त्या ठिकाणी एखादी पॉलिसी चालवणं या दोन गोष्टीमध्ये पुष्कळ फरक आहे. म्हणून मी आपल्याला मुद्दाम आठवणीने सांगेन की केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाबाबत जो सरकारी आयोग इंदिरा गांधींच्या काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे हे वाद अतिशय पराकोटीला गेले होते. आणि म्हणून शेवटी त्यांनी तो आयोग एक नेमला. सरकारी त्यावेळचे सुप्रीम कोर्टाचे जज होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि तो 84-85 सालामध्ये तो रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा जो उहापोह केला आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेसचाही उल्लेख केला आहे. आणि त्याच्यामध्ये तिने असंही म्हटलं आहे की जरी स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष गेली असली तरीही त्यावेळी जी संकल्पना होती या सर्व्हिसेस क्रिएट करण्याची ती आजही आहे. आणि म्हणून त्यात शाबूत राहतील, त्यांना काम करू दिलं जाईल, त्यांची योग्य तऱ्हेने कदर केली जाईल अशा तऱ्हेच्या पॉलिसीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केल्या पाहिजेत असं त्या रिपोर्टमध्ये स्पेसिफिकली म्हटलं आहे. आता आपल्याला या सगळ्या जुन्या गोष्टींचा या देशामध्ये प्रत्येक प्रश्नाचा जितका विचार झालेला आहे, अभ्यास झाला आहे तितका कुठल्याही इतर देशामध्ये त्यांच्या प्रश्नांचा झाला नसेल. पण हा एकच देश असा आहे की ज्या ठिकाणी ते सगळे रिपोर्ट्स, सगळे अभ्यास आम्ही वास्तरात बांधून ठेवले आहेत. बरोबर आहे.
हा एक विषय झाला, परंतु कारभार देशाचा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून होणारं काम असेल, याबाबत जसे काही नियम आहेत, जसे काही कायदे आहेत, तसेच संकेत देखील महत्त्वाचे असतात. हा सगळा कारभार पुढे चालू राहावा यासाठी, संघराज्याची यंत्रणा शाबूत राहावी यासाठी या संकेतांना डावललं जातंय का याचा विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.